आली मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्म तुगा म्हणे तुम्ही उदार कृपाळ श्रंगारिले बाळ कौतुके आली मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्म महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंका पुरीरम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशम विधींद्राजदेवे स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी तया भगवान बाबांच्या चरणी साष्टांग नमन करे विठाला 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 श्री संत राजयोगी महंत षडगुण ऐश्वर्य संपन्न वैराग्यमूर्ती शांत सम्राट श्री संत भगवान बाबा वैराग्याचे महामेरू श्री संत किसनगिरी महाराज श्री संत रघुनाथ महाराज जोंबरेकर या सर्व संतांच्या पावन चरणांनी पुढीत झालेल्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या चरणांनी पावन झालेल्या भूमीमध्ये एवढं छान कार्यक्रम चालू आहे महाराज. महाराष्ट्रभर कार्यक्रम चालू आहेत, जसे भारतभर चालू आहेत. राम हा भारताचा आत्मा आहे आणि आत्म्यासोबत कॉम्प्रोमाइज नसतं. खानदानी माणसंच. माझी भाषा कळायला वेळ लागते बरं का. विठाला 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 विठाला. एखादा म्हणू शकतो की महाराज आम्ही रामाला मानत नाही, छोटी गोष्ट. राम न मानणं छोटी गोष्ट. एखाद्या देवाला न मानणं म्हणजे काही खूप मोठी गोष्ट आहे असं नाही. तू स्वतः कोण आहे, आपली लायकी काय, ही मोठी गोष्ट आहे. तुम्ही अनुभव घेऊन पहा. थोडं गेण आणखीन अनुभव घेऊन पहा तुम्ही. आता गावामध्ये माणसं राहतात, बस फक्त क्लिअर आला पाहिजे. छान आहे तू, काय अडचण. तसा हुशार आहेस तू. सिस्टीमवाल्या लोकांचं आणि आमच्या ट्रॅक्टरवाल्याचं सारखं आहे बरं का. नाही, ट्रॅक्टरवाले माणसं नवीन ट्रॅक्टर घेतात, काही दिवस मालक चालक ठेवतो, नाही ग. काही दिवसांनी मालकाला वाटतं मीच चालक झालो. मालक चालक होतो आणि शेतकऱ्यावर नांगूर फिरवतो. नांगरून देत नाही बरं का, नांगूर फिरवतो. सिस्टीमचं पण तसंच आहे. नवीन नवीन काही काही लोकांना ऑपरेटिंग येते, नाही असं नाही. पण काही काही लोक मालक आहेत, ऑपरेटर ठेवतात. काही दिवसानंतर त्यांना वाटतं का आपणच ऑपरेटर झालो आणि कीर्तनकारावर नांगूर फिरवतात. कीर्तनकारावर कमी बसतो, गायक लोक जास्त बसतोय. विठाला तू टेन्शन घेऊ नको बरं का. तू चांगली लावली म्हणून बोललोय. नाही चांगली लावली तर काही बोलतच नाहीत, कारण तिथं बोलायसारखा विषयच नसतो. बोलायसारखा विषय असला पाहिजे. आता हे गाव आहे, खूप मोठं गाव आहे. 3,500 लोकसंख्येचं गाव म्हणजे मोठंच गाव आहे आणि आव्हानं गाव आहे. बारीक आहे का बरं का. तालुका काय आला, शेवगाव नगर मध्ये. नगर महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्र भारतात आहे. भारत आशियात आहे, आशिया पृथ्वीवर आहे. पृथ्वी सूर्यमालेत आहे. अनंत सूर्यमाला एकत्र केल्या की आकाशगंगा आहे. अनंत आकाशगंगा एकत्र केल्या की एक
ब्रह्मांड गॅलेक्सी होती. अनंत गॅलेक्सीचे एक ब्रह्मांड असत. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात त्याचं नाव देव. देव कोण आहे? अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक. पण उलट आहे का बरं का? देव कोण आहे? ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहे. त्या अनंत पैकी एक उचला. उचला म्हणजे ऐका, असं काही प्रयत्न करू नका. त्या अनंत पैकी एक ब्रह्मांड, त्याच्यापैकी अनंत गॅलेक्सी. मग महाराज अनंत गॅलेक्सी पैकी एक गॅलेक्सी घ्या, अनंत आकाशगंगा येते का आकाशगंगा घ्या. तिच्यामध्ये एक सूर्यमाला, एक पृथ्वी, एक आशिया, भारत, महाराष्ट्र, नगर, शेवगाव, आव्हानं. आव्हानामध्ये आपलं वस्ती, वस्तीवर आपलं घर, घरामध्ये 2.5 हाताचा माणूस. नाही घडली भाषा 2.5 हाताचा. आणि हा 2.5 हाताचा म्हणतो देव कुठे? काय बावळटपणा. तू कोण आहे याचा पहिल्यांदा विचार कर. चुकीच्या गोष्टीवर चर्चा करू नकोस. आणि आपलं आयुष्य दुसऱ्यावर चर्चा करण्यात चालली. मुंबईला आपलं कीर्तन होतं, त्या भगवान बाबाच्या पुण्याच्या पिरियड जरा जास्त असतात मुंबईला. आणि आई मुंबईला गेलो होतो. माझी गाडी यायला वेळ होता म्हणून बस स्टॉपवर थांबलो होतो बीएसटीच्या. आणि 2 भिकारी भांडत होती बरं का. 2 भिकारी एवढं कडाक्याचं भांडण झालं महाराज. कपडे फाडले त्यांनी. कोणी? बरं कपडे पण भिकीतच भेटलेलीत ना. ते सुद्धा भांडणात डोक्यात ठेवलं. एवढं भांडले. विषय काय होता कळलं पाहिजे बरं का. विषय हा होता भांडण्याचा महाराज, कपडे फाटेपर्यंत 24ला पंतप्रधान कोण होणार. तुमच्या लक्षात? भिकारी आणि चर्चा कोणती? माझा वाद नाही बरं का, चर्चा. तुम्ही शिव्या सुद्धा देऊ शकता एखाद्या माणसाला. तुमची शिवी त्याच्या कानापर्यंत गेली पाहिजे. तर काही मूर्ख व्हॉट्सअपला आणि युट्यूबच्या खाली कमेंट करतात. अरे ज्याला केली तो बघत सुद्धा नाही. इतकं कमी अस्तित्व नको. आपलं कोणी ऐकणार नाही. विठाला 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 विठाला. सुरुवातीला जे टप्पा खूप छान आहे, नीट आहे का. याच्यानंतर पुढचं कीर्तन उत्सुकता राहील तुम्हाला. रामनवमी हा उत्सव कोणाचा आहे? सोपं होतं. माणसं हुशार आहेत बरं का. जिथं गणपतीचं गाव आहे ना. नाही म्हणलं तरी गणपतीचा बुद्धीचीच देवता आहे. काही काही करता पोटाची पण आहे. पोटावर पण काही खुश. गणपतीचा सीझन आला म्हणलं अरे काय हे काही नाही महाराज, मोदक छान भेटतात. काही काही लोक तर असं ठरून गणपती घेतात. मुंबईमध्ये ना ठरून गणपती आहेत. या चौकात ह्या टायमिंगला आरती होती. 10 पर्यंत जेवत नाहीत महाराज. सगळ्या आरती टायमिंग माहिती असतात. इथं उकडीचे मोदक आहेत, इथं तुपातला शिरा आहे. महाराज काय करू, खाऊन झोप म्हणलं. एवढं सकस आहार खाल्ल्यानंतर ऐकणं अवघड आहे. विठाला रामनवमी कुणाचा उत्सव आहे? रामाचा. हनुमान जयंती आणि काल्यात वर्णन कोणाचं करतं? पटतं का तुम्हाला? नाही. नृसिंह जयंती कोणाचा उत्सव आहे? नरसिंहाचा. काल्यात वर्णन पटतं का तुम्हाला? चंपा षष्ठी आपली गाठ तिथंच पडली होती. येळकोट येळकोट जय मल्हारचा सप्तान. काल्यात वर्णन नीट उत्तर आहे का? कृष्णामध्ये शेवट होतो. दुसरा अर्थ आहे संपूर्ण भारताला, सनातन संस्कृतीला आणि हिंदू धर्माला कृष्णाशिवाय पर्याय नाही. कृष्णाशिवाय. याच्यापेक्षा तोला मोलाचं वाक्य आहे का? कान उघडे करून. जसं संपूर्ण भारताला, सनातन धर्माला आणि हिंदू संस्कृतीला कृष्णाशिवाय पर्याय नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला, मराठी मातीला आणि माय मराठी भाषेला ज्ञानेश्वरी आणि ज्ञानोबराशिवाय पर्याय नाही. ज्ञानोबराय आहेत म्हणून संप्रदाय जिवंत आहे. ज्ञानेश्वरी आहे म्हणून मराठी जिवंत आहे. गावगाव श्रीमंत लोकांनी, बुद्धिवान लोकांनी मातीत घातली मराठी.
आणि जास्त येत नाही बरं का इंग्लिश, 2-3 शब्द आहेत, तेच माझ्या पुढे शायनिंग मारतात. एक जण त्याला म्हणलं, महाराज काय ऍक्च्युली, अरे म्हणलं ऍक्च्युली म्हणजे काय, आपल्याला काय माहिती, अरे मग म्हणतो कशाला. वास्तविक पाहता हेच त्याला वास्तविक अजून माहित नाही. विठाला 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 विठाला. भाषेत संस्कार असतो. भाषेमध्ये ए फॉर ऍपल पासून इंग्लिश चालू होती तर झेड फॉर झेब्रेव जाते. महाराज फळापासून सुरुवात करून जनावरापर्यंत घेऊन जाते ती इंग्लिश. जनावरच करून सोडते माणसाला. आमची माय मराठी अज्ञानापासून सुरुवात करते, ज्ञानेश्वरी पर्यंत पोहोच करते, तिला मराठी म्हणतात. भाषाच किती समृद्ध आहे. आम्ही एखाद्याच्या घरी गेलो ना, लगेच म्हणतात महाराज आले बरं, बाबाला पोयम म्हणून दाखव. काय म्हणून दाखव? त्याला पण खूप छान पोयम पाठ आहे. रेन रेन गो अवे, कम अगेन अँड अनादर डे. पावसा पावसा परत जा, आव्हानाला येऊ नको. दुष्काळ पडू दे, शेतकरी मरू दे, पण पाऊस पडू. काय भाषा नाही, मला खेळायची. चुकीची कल्पना आहे. आमच्या माय मराठीतला शब्द महाराज ज्ञानोबा बद्दल बोलतात. भाषेत काय संस्कार आहेत. आपल्याकडे पण कविता आहेत, ये रे ये रे पावसाला पाहिजे म्हणणारी संस्कृती म्हणजे मराठी संस्कृती. विठाला या ठिकाणी जरा पहिले तर योग आहे आव्हानं लिहिण्याचं. आतापर्यंत आव्हानं बरेच आले, पण आव्हानं पहिल्यांदा आले. आणि महाराज एवढे छान मृदंगाचार्य आहेत. दोन्ही बाबांचं तर वय बरंच दिसतंय मला. सांप्रदायिक वय वाढत नाही बरं. वय वाढलं कसं बरं वाटतं. यांचंही जेमतेम वय आहे, पण चांगलीच. मृदंग एवढा छान वाजवला. तुम्ही मला पहिल्यांदा ऐकताय म्हणून ऐकून ठेवा. 700 वर्षापासून तुम्ही कीर्तन ऐकताय, पण तुम्हाला अजून मृदंग म्हणजे काय माहित नाही. मृदंग म्हणजे काय? मृत अंगाला जिवंत करण्याची कला, त्याचं नाव मृदंग. मेलेलं अंग जिवंत करण्याची कला. हे जे बोट आहेत ना हालतात, याला संवेदना म्हणतात. पायाचे बोट हालतात, शरीराचा कोणताही अवयव हलवता येतो. डोळे फिरवता येतात, काही फिरवतात, फिरून मार खातात. तर देवानं पार्ट दिलाय, पण वापरायचं कुठं याची अकल पाहिजे ना आपल्याला. आणि असे एक जणांनी खूप फिरवले, मार खाल्ला. आम्हीच म्हणलं त्या सोडून, म्हणले मारा डोळे फिरवत होता. म्हणले फिरलेलाच येतो तो कधी जाग्यावर. तुम्ही त्याच्या नादी लागून स्वतःला बरबाद करू नका. विठाला महाराज ज्या भागातली शरीरातल्या ती संवेदना नाहीशी होते त्याला म्हणतात मृतांग. तुमच्या भाषेत पॅरालिसिस. तुमच्या भाषेत महाराज मृदंगाच्या बोलात एवढी ताकद आहे. तो बोल त्या मेलेल्या अंगाला जर स्पर्श झाला तर ते अंग पुन्हा जिवंत होत. त्याला ही ताकद आहे मृदंगामध्ये. ते वाजवणारे जरा असे पाहिजेत बरं, नाही तर काहीच मृदंग ऐकलं पॅरलिस होतोय. तर काय वाजवतात त्यांनाच कळत नाही. एका गावामध्ये अशी अडचण होती वाजवायची, माणूसच भेटत नव्हतं. आम्ही गेलो तिथं. बोलले महाराज एकच मृदंगाचार्य परिसरात आहे, तुमची गाडी न्यावं लागेल. आमची गाडी घेऊन त्याला आणायला गेली. मग तू रोबाबात आला, पखवाज वाजवला, काय वाजवलं महाराज काहीच कळत नव्हतं. कीर्तन झालं, मला अरे काय तुम्हाला शास्त्रीजी काय वर्षभर मान देत नाही. नाही ग, हे लोक वर्षभर मान देत. माझा हा मान उगवायचा काळ आहे. म्हणलं उगव, त्याचं झाड तयार कर, पण माझ्या कीर्तनात पडू नको. विठाला ज्यावेळी मृदंग वाजवला आदरणीय नाव काय मरस, अरे भाग्य चांगले ज्ञानोबा आहेत. या बाजूला माऊली आहे, त्या बाजूनी अशोक मले. शोक करायचं काही कारण नाही. आता आमचे अशोक महाराजच भागवत महाराज, मरकड आडनाव लक्षात आहे माझं.
महाराज आदरणीय खूप छान गायन. मागच्या वेळेस गाठ पडली होती महाराजांची, आमची कालच भेटली होती. जनार्दन महाराज आहेत आणि ज्यांनी मला फोन करून संतपूजन मला वाटतं त्यांचंच आहे. पवार सरांनी खूप आग्रहाने बोलवलं आणि गाव जरा मला बरं वाटलं. आल्यानंतर म्हणले महाराज अगोदर जेवण करा. नाही कळलं, जरा खाऊ घालणार गावी खाणारे भरपूर आहेत. एका ठिकाणी आम्ही पोहोचलो, बाई मला म्हणते 8 वाजता महाराज जेवायचंय का? नाही म्हणलं बघा तुमचा अंदाज काय आहे तो. ती बाई 15 मिनिटांनी परत आली. 7:15 म्हणली महाराज मग काय करायचं? म्हणलं कशाचं? नाही मग स्वयंपाकाला काय करायचं? म्हटलं काही करा, शाकाहारी आहे एवढा अंदाज ठेवा. ही पद्धत थोडीशी. 8:30 आली बाई, म्हणली महाराज वरण करू का? बघा आता म्हणलं मला काही त्रास नाही. 8:45 परत आली, म्हणली महाराज मग मुगाचं करायचं का तुरीचं? म्हणलं जेवूच घालती बाई आता. 9 वाजता आली बाई, म्हणली महाराज बांधा पटका झाला टाइम होत. खाऊ घालायला आहे ना दानच लागते. खाऊ घालायला आता तुम्ही भगवानगडव कधी गेले असाल, तारकेश्वर गडव गेले असाल, या जागेवर या, जिथं कुठं अन्नदान घडतं त्या ठिकाणी जा. इव्हन रायगडावर सुद्धा जा. याचं काय कारण? तिथं गेल्यावर बरं वाटतं का तुम्हाला? वाटतं ना? याचं कारण आहे महाराज, तुमचे पैसे दक्षिणेतले तुमच्या भाकरीत लोक येणारे खातात, तृप्त होतात. माणसं निघून जातात, ती तृप्ती गडावर नांदती. तो मनुष्य जातो, तृप्ती गडावर नांदते आणि मागून जाणाऱ्या माणसाला त्या तृप्तीचा स्पर्श होतो, अनुभव येतो, म्हणून बरं वाटतं. म्हणून भगवानगड असेल, रायगडावर सुद्धा छत्रपतीच्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला जेवण होतं. मला वाटतं म्हणूनच की काय त्यांच्या नावानं शिवभोजन थाळी चालू केली. त्यांच्या काळात जेवण, अन्न एक अशी वस्तू आहे कोणालाही दान करू शकता. विठाला 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 विठाला. या बाजूला काय नाव बोले महाराज? राणा महाराज आहेत, सुरेश महाराज आणि काकडे महाराज आणि गावातली मंडळी असेल आणि जमलेले तुम्ही सगळे. खूप छान कीर्तन आहे का बरं का. अभंग इतका छान निवडलेला आहे जाणीवपूर्वक. हनुमंतरायाच्या दरबारात आहोत. हनुमंतराय ही देवता महाराज अतिबुद्धिवान देवता आहे. रामायण एवढं विचित्र आहे, तुम्ही ऐकून तुम्हाला कळलेलं नाही अजून. आता एवढे माणसं रामायण ऐकतात, पाहतात. कोणाची बायको चोरली होती? बोलत झालं बरं का. कोणाची? कोणी चोरली? युद्ध कोणाच झालं? मारलं कोणला? कोणी मारलं? आणि भारतात मंदिरं कोणाची आहे महाराज? काही रामाचं युद्ध झालं, बायको रामाची चोरली, रावणाला मारलं आणि भारतात मंदिर आणि पूजा होती आमच्या हनुमंतरायाची. याचं कारण आहे यश नावाची देवता. यश परभणीमध्ये एक ठिकाण आहे, आवर्जून उल्लेख करतो मी त्याचा. मी परभणीकडे शास्त्री करायला होतो, तिथे गाव होतं महाराज. थोडीशी गावामध्ये यशच येत नव्हतं कोणत्याच बाजूनं. आता यश येत नाही, नोकरी लागत नाही म्हणून छोकरी भेटत नाही. छोकरी भेटत नाही म्हणून मारुतीची गाठ पडायचं कारणच येत नाही. मला अजून समीकरण कळलं नाही महाराज. लग्नाला जाताना ज्याचं लग्न झालेलं नाही त्याचं आरशीद्वार घेतात आणि त्याला सांगून येतात, बघ तुला भेटली नाही. पण आम्ही तरी तर तो पण सांगतो टेन्शन घेऊ नको, एक साईडला रूम ठेवलेली आहे, तिकून कंटाळल्यानंतर आमच्याकडेच येणार आहेत. विडाला विठाला 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 विठाला. मग हनुमंतराय शक्तिशाली देवता आहे, बुद्धिवान देवता म्हणजे हनुमंतराय आहे. आणि इतकं छान वर्णन आलेलं आहे रामायणामध्ये. कीर्तनासंबंधी सांगतो मी, असा सगळ्यात मोठी जी क्वालिटी हनुमंतरायाची, रामाचा विश्वास हनुमंतावर आहे, याला म्हणतात जीवन.
रामाचा विश्वास हनुमंतावर आहे आणि आपला रामावरच विश्वास नाही. हे आपलं जीवन. राम व्यापक आहे. भारतात सोडून देव, श्रीलंकाचं गव्हर्नमेंट ऑफिशियल सांगतं रावण आमचा होता. भारताचा गव्हर्नमेंट ऑफिशियल सांगत नाही राम आमचा होता. याच्याही पलीकडे सांगतो, जो न्यायाधीश म्हणत होता राम हा पुरुष झालाय का नाही याचा एव्हिडन्स द्या, पुरावा द्या. मला असं म्हणायचंय, जर त्याला राम नव्हता हे मान्य आहे, राम हा ऐतिहासिक इतिहासात नव्हताच ही जर त्याची धारणा आहे, तर रामनवमीची सुट्टी कोणाच्या भरोशावर घेतो? काय भामटीगिरी महाराज. त्याच्या नावानं सुट्ट्या खायच्या, शाळेत न जाता पैसा घ्यायचा, कोर्टात न जाता पुढे त्याला म्हणायचं हे राम वाटत नाही बरं का होता म्हणून. याला तर हरामपणा म्हणतात, दुसरं काय महाराज. याही पलीकडं नासानं सॅटेलाइट पाठवलं आणि सांगितलं राम सेतू आहे. नासानं सांगितलं, भारतातल्या नाचलेल्या डोक्याला कळलं की राम सेतू. आम्ही काय सांगतोय याच्या पुढचं आहे का? 100 कोटी खर्च करून नासा सॅटेलाइट चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचा टाइम सांगतं. 1 सेकंद सुद्धा मागं पुढं न करता हिंदूचं 20 रुपयाचं पंचांग सांगतं. 20 रुपयाचं. पण ते आपले पंचांगावर शंका घेणार नाही. लक्षात. आपली अडचण काय तुम्हाला माहिती आहे का? मुसलमान उर्दू शिकतो आणि कुराण वाचतो आणि त्यांचा धर्म फॉलो करतो. चांगली गोष्ट आहे, त्यांचा धर्म फॉलो करणं त्यांची गोष्ट चांगली आहे. ख्रिश्चन लोक आहेत, बायबल वाचतात, त्यांचा धर्म फॉलो करतात. शीख लोक आहेत, पंजाबी शिकतात, गुरु ग्रंथ साहिब वाचतात आणि शीख धर्माला फॉलो करतात. हिंदूचा असं वाईट आहे, संस्कृत कळत नाही, प्राकृतकडे जात नाहीत, मराठी वाचत नाहीत, व्हॉट्सअपला आलेला मूर्खपणा, तेच ज्ञान समजून पितात, ज्ञानोबरायपर्यंत शिव्या घालतात. हे पाप आहे बरं का. पाप म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? हे आमच्या मृदंगाचार्य अंगातून घाम निघेपर्यंत थंडीत पाखवाज वाजवतात. गाणारे एवढ्या ताकदीनं गातात, बाटल्या मोकळ्या करतात पाण्याचे. सिस्टीम वाला एवढ्या ताकदीनं आवाज सोडतो, महाराज युनिट उडतात. एवढ्या आवाजात काही भाग्यवान झोपतात आणि घरी चमचा पडला का उठून बसतात. याला खानदानी पाप म्हणते. हे काही साधं पाप आहे का महाराज? तुम्ही बारीक आहे का आणखीन बरं का. हे पाप काय महाराज? तुम्ही आणि मी कर्तव्य शून्य माणसं आहेत. आपण काय राम मंदिर बांधणार नाही, आपण काय गाथा ज्ञानेश्वरीचा जन्म घालू शकत नाही, आपण कुरुक्षेत्रावर युद्ध करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. निदान चांगलं ऐकणं सुद्धा जड होतं. वाक्य काळजात घे बरं का. चांगलं करू तर शकतच नाहीत, पण चांगलं जर ऐकायला जड होत असेल तर हे वेगळ्या प्रकारचं पाप आहे. विठाला याचं कारण आहे महाराज. राम प्रभू सांगतात हनुमंतराय जा सीतेचा शोध घे. नाही म्हणले बाकीच्या लोकांना ईर्ष्या होती ना, त्यालाच का सांगतात? त्याच्यावर काय एवढा विश्वास ठेवायचा आहे की ब्रह्मचारी मनुष्य. ब्रह्मचारी कोणालाही काही म्हणू नका बरं का. माझ्याकडे काल एक जण आला होता, म्हणलं महाराज एक 42 वय. म्हणलं मग? नाही आतापर्यंत बरेच निवेदन केली नाही बस, पण मला काही कोणी स्वीकारलं नाही. मला वाटतं आता ब्रह्मचारी राहावं. मी म्हणलं तू अविवाहित राहू शकतोस. ब्रह्मचारी लग्न न झालेला प्रत्येक माणूस ब्रह्मचारी नसतो, अविवाहित पण असतात. विठाला वज्रासारखं शरीर ज्याचं आहे ब्रह्मचारी संत महाराज हनुमंत. ब्रह्मचार्याला आणि संताला स्वतःचं दुःख नसतं.
सांसारिक माणूस पाठवला असता ना, आपलंच कारण मांडलं असतं तिथे. आपण कुठं पण कॉम्पिटिशन करतो मला स्पर्धा. नगरला एक जणाचा पाय मोडला म्हणून भेटायला गेलो मी. आता मी त्याला थोडस बोललं पाहिजे गोड की अहो कसं काय झालं काय झालं इथपर्यंत ठीक आहे. शेजारच्या माणसाला टेन्शन. महाराज त्यालाच काय विचारतात मला काय नाही विचारत. तो काय म्हणलं माहिती का, महाराज काय एवढं भाळलं त्याच्यावर, त्याचा पाय मोडलाय खूप छोटी गोष्ट आहे, आमचा मोडला त्यावेळेस बघायला पाहिजे होता. नाही बस स्पर्धा आहे का पाय मोडायची. तो म्हणला याचा तरी एका ठिकाणी मोडलाय, माझा 3 ठिकाणी मोडला होता. याला 50,000 खर्च आलाय, मला 2.5 लाख आला होता. स्पर्धा दुःखात सुद्धा करतो. जर हनुमंतरायाच्या ऐवजी संसारातला माणूस पाठवला असता, त्यानं दुसरंच वर्णन केलं असतं. समुद्र मोठा होता बरं का, सुसऱ्या भेटली, राक्षसी भेटली, लंकिनी भेटली, डंकिनी भेटली, शंकिनी भेटली, असं झालं तसं झालं, याला बोकी मारली. हे सांगायला पाठवलंय. रामाचं काम करायसाठी पाठवले, बाकीचं इंट्रोडक्शन नको. हनुमंतराय समुद्र ओलांगून आले महाराज लंकेच्या दारात. लंकिणी आली, म्हणले आई मला जाऊ दे, रावण चुकलेला आहे, जगाच्या बापाची बायको पळवली तिने. लंकिणी म्हणली काय ते मला काही माहित नाही, मी रावणाचं मीठ खाते, माझा त्याच्याशी मला अजून नाही कळलं बरं का. 70,000 पगार शासनाचा घेतो, शासनाशी इमानदार नाही येतो. 100 टिकल्याच्याने दिले त्याच्याशी इमान याचा. 50,000 पगार झालाय महाराज. उन्हाळ्यात आम्ही सुद्धा बाहेर निघत नाही, तारखी डावलतो. या उन्हात मरतोय शेतकरी, त्याला फीट येते एवढं ऊन आहे, एवढा रक्ताचा पैसा आणि 50,000 एसीत बसून घेणारा तो जेव्हा अशा गरीब शेतकऱ्याला 100 मागतो ना एखाद्या कागदाची, त्या दिवशी माणुसकीची आत्महत्या होते, माणुसकीची. आणि मला एक पुढचं बोलायचं, 50,000 पगार असणारा जर घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याकडे जो 300 रुपये रोजाना रानात जातो, त्याला जर 100 आणि 200 मागतो, खरा भिकारी कोणी नाही. भीकच आहे महाराज. चुकीची भीक मागणं हे ज्ञानोबरांनी शिकवलेलं नाही आपल्याला. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. लंकिणी ठीक आहे, मीठ खाते रावणाच, आणि पण श्वास रामामुळे चालतो. तैसा हृदयामध्ये रामाचा श्वास चालतो. त्या रामाशी इमानदारी नाही, तर खायला भेटतं त्याच्याशी, त्याला वरचं खाणं म्हणतं. आणि मग त्या आतमध्ये राग आला. मला हनुमंत राग येतो बरं का संताला सुद्धा. स्वाभिमान नावाची वस्तू असते, चांगल्या माणसाला राग येणारच. आणि राग आला, बुक्का मारला. लंकिणीच्या तोंडातून रक्त बाहेर पडलं. खूप छान भाव आहे. रक्त बाहेर पडल्याबरोबर लंकिणी म्हणते बरोबर आहे, रावण चुकला बरं का. रावण, काही लोकांना मार खाल्ल्याशिवाय काहीच कळत नाही, बुका खाल्ल्याशिवाय ज्ञानच होत नाही. ते आमच्या लायकीचे नाहीत, पोलीस खात्याच्या लायकीचे. आता महाराज रक्त बाहेर पडल्याचा अर्थ विरक्त झाली. विरक्त शब्दाचा रक्त म्हणजे आसक्ती संसाराची. विरक्त वैराग्य, आणि वैराग्य विण काही ज्ञानाशी दगडीची, याला म्हणतात ज्ञानेश्वरी. आणि हे पकड डोक्यात बसलं की बोका मारला का रक्त बाहेर, रक्त बाहेर झालं का विरक्त वैराग्य ज्ञान पक्क, माणूस बदलतो. हनुमंतराय आतमध्ये गेली. रावण म्हणलं काय तू माझ्या अक्षय कुमारला मारलंस? म्हणले हो, एका बुक्कीत. काय उद्धट वाणारे म्हणले, एक तर माझ्या लेकराला मारल्याची मारलं, आणि पुन्हा एका बुक्कीत म्हणून हिनवतो. ते म्हणले मला असं वाटलं की तुम्ही विद्वान आहेत. काय भाषा आहे हनुमंतरायाची. मला असं वाटलं रावणा तू विद्वान आहेस ना, मग नाही मला असं वाटलं तू बुद्धिवान असशील. मग आहे ना. नाही ग, तू तुझ्या मुलाचं नाव अक्षय कुमार ठेवले, जर बुद्धिवान आहेस
विद्वान आहेस, ज्ञानी म्हणवतोस, अक्षय शब्दाचा अर्थ क्षय होत नाही, त्याला अक्षय म्हणतात. मला वाटलं तू नाव विद्वानानं नाव ठेवलंय, खरोखर क्षय होत. टेस्ट घेतली, एक टच मारून, भुका मारून तुझ्या पोराच्या नावाची टेस्ट. आम्ही काय करावं त्याला, ते टेस्ट मध्ये नापास झालं. मग म्हणलं ठीक आहे, विषय संपून टाक, एक बुक्का मला मार, एक बुक्का मी मारतो. अगोदर कोणी मारायचा, रावण म्हटलं मी मारतो. म्हणजे छान, मारा. रावणानं ताकदीनं महाराज 10 तोंडानं बुक्का मारला, चांगली जीभ वगैरे बाहेर काढून. नीट आहे का बरं, आपल्याकडे म्हण आहे, अंगावरची माशी सुद्धा उठत नाही, तो प्रकार हनुमंतराय झाला. आणि याही पुढे याच्या पुढे आहे का, हनुमंतराय संत आहेत. रावण भोगी आहे, मारुती त्यागी. त्यागी नाही, योगी. भोगातल्या बुडालेल्या माणसानं त्यागी आणि योगी माणसाला किती जरी धडका मारल्या तर त्याग्याला आणि योग्याला काहीच होत नाही. पण हे भोगातले चिलट संताला खेटल्याशिवाय राहत नाहीत. गेल्या 700 वर्षापासून दणका चालू आहे. 700 वर्षापासून महाराज ज्ञानोबाराला चिलटच चिकटली ना. तुकोबराला तास देण्याचा प्रयत्न केला. तुकोबराच्या गावामध्ये महाराज छत्रपती आले, त्यांना वाटलं मान भेटेल. गावातल्या लोक चर्चा, नेमकं काही करणी तर येत नसेल, काही बाहेरची विद्या तर शिकला नाही ना तुकोबा. आपला माणूस मोठा आहे हे कबूल करू वाटत नाही महाराज. विठाला आम्ही सगळीकडे फिरतोय, का गावात गेलो म्हटलं, अहो ते तुमच्या गावचे माणसं मुंबईला भेटली होते, अमुक अमुक माणूस खूप चांगलं डेव्हलप केलंय त्याने, श्रीमंत झालाय, फ्लॅट वगैरे आहेत. महाराज तुम्हाला काय माहिती ना कसं कसं कमवलं, नाही तुम्हाला काय माहिती. म्हणलं तुला माहितीये का, तो म्हणलं हो. मग तू का नाही कमवलं. जर तुला हे माहितीये, त्याचे रस्ते माहितीत, नाव ठेवणं चांगलं नाही महाराज. हनुमंतरायला राग आला, बुक्का मारला. हनुमंतरायने अशी मूठ आवळली, स्वर्गातले देव खाली आले, म्हणले जरा दमन, हे कोणाचंही क्रेडिट लाटू नका, ते गिराईक तुमचं नाही. रामाला पण काही लोकांना मारू द्या, तुम्ही उतरले म्हणजे सगळी मॅच तुम्हीच काढता, बाकीच्या बॅटिंग कधी करायची. आमचे प्लेयर नाराज व्हायला लागलेत. विठाला हनुमंतरायनी महाराज बुका मारला, रावण बेशुद्ध पडला. इच्छा होती की रक्त बाहेर पडेल, विरक्त होईल, बदलेल. तसं झालं नाही बरं. रावण बेशुद्ध, अर्थ खूप वेगळा आहे. हनुमंतराय संत आहेत, बुक्का हा ज्ञानाचा बुक्का आहे. रावण जीव आहे. ज्ञानाचा बुक्का पडला, माणूस जागा व्हायला पाहिजे, सावध व्हायला पाहिजे. उलट झालं महाराज, रावण बेशुद्ध. तुम्हाला अजून नाही कळलं, कीर्तनामध्ये आम्ही संतांचे बुक्के सांगतो ज्ञानाचे, ते ऐकल्यानंतर काही लोक मानेव पडल्यासारखे बेशुद्ध होतात. जागे होत, संतांची इच्छा आहे सगळ्यांनी सावध. सावध होणं महत्वाचं आहे महाराज. तुम्ही सावध जर झाले ना, आणखीन माझं एक वाक्य आहे का, तुम्ही आमची वाणी म्हणून ऐकू नका. हे शब्द ज्ञानोबरायचे, शब्द तुकोबरायचे, भगवंताचे शब्द आहेत. असं लंकेत प्रवेश केल्यानंतर झाड होत, झाडावरती अशोक वाटिकेच्या हनुमंतराय जाऊन बसले. रावण रोज छळतो सीतेला, वेगवेगळं रूप धारण करून, माकडाचं रूप पण धारण करून छळत असेल. मी डायरेक्ट माकडाच्या रूपात गेलो तर सीता ओळखणार नाही, मला रावण समजेल. म्हणून झाडावर बसून राम कथा सांगायला सुरुवात केली, गायला सुरुवात केली. महाराज बरं वाटलं, कोण आहे जो माझ्या पतीची, स्वामीची कथा मला ऐकवतोय, मला चेहरा दाखव.
हनुमंतरायांनी छोटी अशी रूप धारण केलं, उडी मारली, सीतेकडे असं पाहिलं महाराज. सीतेनं हनुमंतरायाला पाहिल्याबरोबर चेहरा फिरवला. माकडाचं तोंड पाहू खूप घन सिद्धांत आहे बरं का. हनुमंतरायाच्या मुखातून शब्द आला, आई सीते, खूप छान संदेश दिला जगाला. राम कथा अमृत आहे, सांगणारा माकड पण असू शकतो. सांगणारा आम्ही कोण आहोत ते बघू नका, शब्द संताचे आहेत. विठाला 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 आणि याहीपेक्षा परमार्थाचं काळीच सांगतो, नीट ऐका. तुम्ही छान ऐकताय. हनुमंतरायाच्या दरबारात आहात, ज्ञानोबराच्या मंडपात आहात, छत्रपतीनं संरक्षण दिलेल्या मंडपात आहात. स्वतःच्या छातीवर हात ठेवून आत्म्याला प्रश्न करा, जन्म झाल्यापासून आजपर्यंत आपल्या मुखातून असा एक तरी सिंगल शब्द आला का? महाराष्ट्र 1000 वर्ष लक्षात ठेवी, भारत लक्षात ठेवी. आता महाराष्ट्र ठेवी त्यावेळी भारत केलं ठेवी. एक शब्द महाराज, आपलं 80 वर्षाचं सगळं जीवन इजिकल टू एक अजरामर शब्द नाहीच. 750 वर्षापूर्वी 16 वर्षाच्या मेंदूतून शब्द बाहेर आले महाराज. 4 शब्द म्हणजे एक चरण, 4 चरण म्हणजे एक ओवी, 9035 ओव्यांचा संग्रह म्हणजे ज्ञानेश्वरी. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकणार, याला ज्ञानेश्वरीचा शब्द बनतात. ज्ञानेश्वरीचा काय शब्द आहे महाराज. त्या गाथ्याला, त्या ज्ञानेश्वरीला मस्तक लावतानाचं भान पाहिजे. हे अजरामर शब्द आहेत. विठाला 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 विठाला. हे सगळं ज्ञान वगैरे ठीक आहे महाराज, होण्यासाठी जी सुरुवात आहे. कोणताही मनुष्य जन्माला आल्यानंतर अज्ञानी असतो. अज्ञानी स्वतःचा विकास करावा लागतो. आता आमच्या महाराजाचं काय चांगले सगळे जन्मदा थोडंच स्वतःला डेव्हलप केलं. एक असतो निसर्गत हा आवाज, आणि एक असतो त्याला साथ प्रयत्नानं केलेला आवाज. आता हे राग गातात, काही बसणाऱ्याला राग कळत नाही, याचा राग ते आमच्यावर काढतात. एक्झाम्पलला महाराज ते काय करतात, म्हणजे तुला रागच कळत नाही का? राग येतोय तुला? किती अवघड आहे मार, कळत नाही. माझी भाषा आहे का? वारकरी संप्रदायाचे पहिले संत निवृत्तीनाथ दादा आहेत. पहिली ज्यांनी पृथ्वीवर पहिली बाळक्रीडा आणि गवळण लिहिली. पण आजही वारकरी संप्रदायात त्यांची गवळण आणि बाळक्रीडा म्हणल्या जात नाही. आपल्याला गवळण आपल्यासारखी लागते. डोळे मोडीत राधा, ती गवळणच आपल्यासारखी महाराज, आपल्यासारखी गवळण लागते. विकास होत नाही. विकास व्हायचा असेल, निवृत्तीनाथाची भाषा ज्ञानोबरायला कळते. ज्ञानोबरायचा शब्द तुकोबरायला कळतो. आणि आपल्याला काहीच कळत नाही, हेच कळत नाही, मरेपर्यंत कळत नाही. आणि शेवटच्या काळात सगळं गाव सांगतं, पाटील तुम्हाला काही कळत नाही बरं. कळत तरुण पोरं म्हणतात जरा मागं सरका, तुम्हाला काही कळत. घरातले म्हणतात बाबा तुम्हाला काही कळत. आणि बायको लग्न झाल्यापासून सांगते, मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणत होती, तुम्हाला काही कळत. सगळ्या गावानं शिक्का मारला, जणू काही युनिव्हर्सिटीचं लेबल असतं ना, सर्टिफिकेट, पास नापास, यांना काही कळत. त्या काळात ज्ञानेश्वरी कशी कळणार? ज्या काळात जगानं सोडून दिलं, त्या काळात देवानी आपल्याला धरावं. काही मक्तेदारी का आपली? काही उपकार केला की देवावर आपण? देवानं सांभाळावंच. विठाला 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 विठाला. अज्ञानी माणसाची खूप साधी व्याख्या मी सांगतो बरं, खूप छान व्याख्या. तुमचा सप्ताह आहे, तुमचं वर्ष श्राद्ध आहे, 10वा आहे, लग्न आहे, 13वा आहे, काही कार्यक्रम असो, त्याला घेणंच नाही.
अज्ञानी माणसाचा एकच प्रश्न ठरलेला आहे, कार्यक्रम कोणताही असो, जेवायला काय? काय प्रश्न आहे जेवायला? काय अवघड आहे महाराज, जेवणावर सगळं चालू आहे. आता हे उपवास होता ना हनुमंतरायचं, काय एकाचा 12, एकाचा रात्री 12, एकाचा तिसरा पारा 5 आणि एकाचा पहाचा पहाटे 5. दुपारी 12ला रामाचा जन्म झाला का पंक्ती बसते. सायंकाळी 5 वाजता दत्ताचा जन्म झाला का पंगत बसते. रात्री 12ला कृष्ण जन्माला आला की प्रसाद वाटतं. एक जण भाग्यवान मला म्हटला, महाराज मला हनुमान जयंतीचा उपवास करायचा. नाही ग, हनुमान जयंतीचा म्हणलं मग काय अवघड आहे. त्या 24 तास अगोदर हनुमंतरायाचा उपवास चालू होतो. आणि माझी भाषा बघा काय ती कळते काय. उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं. ज्ञानेश्वरी आणि गाथा कमवलेला हरिपाठ आणि ज्ञानोबराचे शब्द मरेपर्यंत बुद्धीला सोडून न जाणं याला उपवास म्हणतात. मरेपर्यंत हरिपाठ विसरणं म्हणजे माऊली विसरणं. ज्ञानेश्वरीचा पाठ केल्या ओवेला पाठ लागणं म्हणजे माऊली दूर होणं. ज्ञानेश्वरी हृदयात थांबणं म्हणजे हृदयाचं मंदिर होणं. विठ्ठला 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 अज्ञानी माणसाला कुठंतरी काहीतरी चांगलं ऐकायला भेटत, परिणाम होतो, संसारात धक्का बसतो, मनुष्य जागा होतो. नाही कुठंतरी परमार्थ केला पाहिजे. तुकोबाराय 22व्या वर्षी तुकोबाराय परमार्थ चालू करत. नीट आहे का बरं का. तुकोबाराय परमार्थ चालू, आणि काही लोक परमार्थ चालू करतात. चालू परमार्थ आणि वाट पाहतात कधी चांगलं होईल, कधीच होत नाही महाराज. आणि आपल्या लोकांना घाई एवढी आहे महाराज. एक काल आला होता माझ्याकडं, म्हणला बाबा तुकोबारायचं सदैव वैकुंठ गमन झालं. म्हणलं ठीक आहे, नाही माझं कधी होईल. काय सदैव वैकुंठ, म्हणलं माळ कधी घातली. म्हणले सकाळी. मी पण त्याला सांगितलं संध्याकाळपर्यंत होईल. किती घाई आहे महाराज. एक ओवी वाचली ना असं वाटतं ज्ञानोबरानंतर मीच. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. केच्या डोंगरामध्ये भगवान बाबांनी एका दुधाच्या तांब्यावर ज्ञानेश्वरीचे 1000 पारायण केले. तेव्हा कुठं बाबाला पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचता. एक जण म्हणला बाबा मला पहिलं पारायण करायचंय. म्हणलं मग. नाही मला वाटतं पाण्यावर करावं. म्हणलं ज्ञानेश्वरीची काही अडचण नाही, प्रति भरपूर शिल्लक आहे. तर तुझी प्रत आईबापाने एवढीच काढलेली नाही बा, असं कळायची. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज आणि विकास होतो. मला ओळख व्हावी याला परमार्थ म्हणतात. माझी एकदम खाजगी, निजी, प्रायव्हेट, याचं नाव पर्सनल, याचं नाव अध्यात्म. ते काय असं प्रगट नसतं. अध्यात्म प्रायव्हेट. सामुदायिक जो आहे तो धर्म. आणि या दोन्हीला चालना देण्यासाठी लागतो तो संप्रदाय. आणि संप्रदायाला जिवंत ठेवण्यासाठी लागतात त्याचं नाव संत. संत लागतात महाराज. ही ताकद आहे संताची. ज्ञानेश्वरी प्रेरणा देते, गाथा प्रेरणा देतो. तुकोबारायच्या हातात ज्ञानेश्वरी आली. भंडारा डोंगरावरती पारायण चालू झालं. ज्ञानेश्वरी सगळं शिकवते बरं का. तुम्हाला जे जे पाहिजे ते ते ज्ञानेश्वरी दे. आणि सगळं आलं पाहिजे. ज्ञानेश्वरीतला व्यवहार वाचला का माणूस व्यावहारिक होतो. ज्ञानेश्वरीतला परमार्थ वाचला का माणूस परमार्थिक होतो. श्रद्धा वाचली का श्रद्धावान होतो. भक्ती वाचली का भक्त होतो. आणि नाही काही वाचलं तर हाय असाच राहतो. नीट आहे का बरं का. व्यवहार सुद्धा कळला पाहिजे.
एक उदाहरण सांगू का? सांगू का? तुमची काही अडचण नाही ना? सांगा. सांगणारच होतो. बरं असतं पण जरा विचारलं. एका मुलीचं लग्न झालं, 6 महिन्याने नवऱ्याला म्हणली, काय मला लग्न जमल्यापासून तुमच्याशी बोलायचं, मनातलं सांगायचे. काय सांगायचंय? ते भीती वाटते. नाही नाही सांग ना, बायको आहे तुझं, नाही मग कोणाचं ऐकायचं? ते काय काय पाहायला आलंय त्या क्षणी तुम्हाला मी पाहिल्यानंतर तुम्ही मला पटली होती, मग सांगायला घाबरत का होती 6 महिने? असंच एकदा कॉलेजमध्ये झालं होतं. मी बापाला सांगितलं तर एवढं मारलं होतं, इच्छाच नव्हती सांगायची. खूप बारीक आहे का बरं? तुम्ही हसले बरं का. पोरीमध्ये आणि बाकीच्या लोकात काही फरक नाही. तिला नवऱ्यातलं आणि बापातलं अंतर कळत नाही, आणि आपल्याला ज्ञानोबराय आणि इतर संतातलं अंतर कळत नाही. संप्रदाय आणि इतर संप्रदाय याच्यातली तफावत कळत नाही. बरोबर आहे महाराज? खूप माणूस सावध लागतो बरं का व्यवहाराला सुद्धा. आमचे मरकड महाराज हुशार आहेत. त्यांनी एका कीर्तनकाराला फोन लावला, म्हटले महाराज 10वीची तारीख घ्यायची होती. तर म्हणले हो भेटेल. किती आहे? पुढच्या महिन्यात 25. पुढच्या महिन्यात. कीर्तनकार एवढा भाग्यवान होता, लिहून घेतली. त्याच्या शेजारी मी बसलो होतो. अरे म्हणलं काय? म्हणले मरकड महाराजाचा फोन आहे. काय म्हणले? पुढच्या महिन्यात तारीख दिली 25. म्हणलं कशाची? म्हणले 10वीची. म्हणलं माणूस कधी मारणार? असं काय सांगून ते ठेवणार एक काय? विठाला विठ्ठला, विठ्ठला, महाराज, जसा कीर्तनकाराला व्यवहार कळला नाही, मुलीला व्यवहार कळला नाही, आपल्याला सुद्धा कळत नाही. ज्ञानोबराय सोडून इतर ठिकाणी मान वाकू नका. तुमची मान शिवरायाच्या स्वराज्यातली इतकी कच्ची नाही. आपला असं एखादा राजकारणी आला का पाया पडतो, चुलताय का आपलं? हिरोईन आली पाया पडतो, मावशी का? क्रिकेटर आला तरी पायाच पडतो, मामा आहे का आपलं? कोणीच नाही महाराज. जे मस्तक सगळ्या पुढं वागतं, तेच जर ज्ञानेश्वरी समोर वाकलं ना, ज्ञानोबराय समोर, माऊली म्हणतात हलकटी. सगळ्या पुढं वागतो असं माझ्या पुढं वाकला. जे मस्तक कुणा पुढंच वाकत नाही, ते जर ज्ञानेश्वरी समोर वाकलं ना, मग माऊली कृपा करतात. मग माऊली महाराज, ज्याची भाषा कळत नाही त्याच्या पाया पडा. ज्याला आपण समजू शकलो नाही, वाक्य खूप बारीक आहे का, कळत नाही हे मोठेपण, कळत नाही हे. ज्ञानेश्वरी कळली नाही म्हणून 700 वर्षापासून मिरवणुकी. कोणत्याही सप्त्याच्या 7व्या दिवशी ज्ञानेश्वरीची मिरवणूक होती महाराज. आपली तर पारायण आहे ना. मला कोणीतरी म्हटलं महाराज थोडा गरिबी सप्ताह. नीट वाक्य आहे का बरं का. ज्या सप्ताहात ज्ञानेश्वरीचं पारायण होत असेल, पृथ्वीवरचा सगळ्यात ऐश्वर्य संपन्न सप्ताह आहे. आणि 50 लाख घालून जर पारायण होत नसेल, काय बोलायचं. ज्ञानेश्वरी मुख्य आहे, इतर सगळे विषय गौण आहेत. विठाला 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 विठाला. 700 वर्षापासून कळली नाही. आता एवढे मंडपात माणसं आहेत, बाहेर आहेत. आकाश तुम्ही पाहिले का? तुमच्या भाषेत आभाळ पाहिले, कळलं का? आणि ज्यांनी नाही पाहिलं त्याने मंडपाच्या बाहेर गेलो बघा. आता बरं कळलं का महाराज, किती सूर्यमाला आहेत, किती गॅलेक्सी आहेत, किती ब्रह्मांड आहेत, चंद्राचं अंतर किती, सूर्याचं किती, शनीची ताकद किती, काय आहे शनीवर, काही कळलं नाही. फक्त रोज पाहतो, रोज आकाशाचं दर्शन घेतो, पण आकाश कळत नाही. तसं ज्ञानेश्वरीचं रोज दर्शन घेतो, पण ज्ञानेश्वरी कळत नाही. महाराज खूप गहन विषय. आणि जर कळलं ना, माती होती. पेपर सकाळी वाचला का कळतो,
दुपारीच गाठ्यात जातो, भिळीत जातो. ही माझं सौजन्य आहे बरं का. हे आता सारखा जर पाऊस आला आणि घराच्या बाहेर जायला सोय नाही आणि घरात लहान लेकरू आहे, नाही ग, बाया पेपर कुठे लावतात. किती वाईट आहे महाराज. कळलं म्हणून एवढा अपमान झाला. 700 वर्षात, बघा भाषा बर का, 700 वर्षात ज्ञानेश्वरी डोक्याच्या वर आहे म्हणून ती अजून डोक्याच्या वर आहे. मिरवणूक काढताना डोक्यावर पाट आणि पाटाव ज्ञानेश्वरी, त्या पाटाच्या खाली अजून आलीच नाही ती. आणि महाराज याच्याही पुढे सांगतो, जर कळली ना तर मरेपर्यंत माणूस आनंदी होतो. मरेपर्यंत आनंदाच्या उकळ्या फुटतात तो आतून. आनंदाची डोही स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी, हिचं नाव ज्ञानेश्वरी. विठाला असा आनंद भरतो महाराज, त्या माणसाचा चेहरा प्रसन्न होतो. चेहरा, तुम्ही खूप छान बसले म्हणून तुम्हाला वाक्य बोलू नव्हतं मी, ते बोलत असतो. चेहरा महाराज आपला एवढा प्रसन्न पाहिजे, आपला चेहरा पाहिल्यानंतर समोरच्यानं स्वतःला भाग्यवान समजावं, याला म्हणतात पारमार्थिक चेहरा. ज्ञानोबाची भाषा आहे बरं का. दर्शने प्रशस्ती पुण्य. काहीला पाहिलं का आमचं कीर्तन पडतं. एक जण असं बघत होता रागानं, मी म्हणलं खातोय काय मी ते. कीर्तन झाल्यानंतर म्हणला बाबा खूप छान बोलले बरं का. म्हणजे जर नीट बघितलं असं चांगलं बोललो असतो. चेहऱ्यात आनंद भरलेला पाहिजे. याच्याकरता एकावर प्रेम पाहिजे. याच्याकरता आपलं काय महाराज पांगलेलं प्रेम आहे. बायकोवर काही आहे, आईवर आहे, बापावर आहे. आई सोडता येत नाही, बायको धरता येत नाही. किती अवघड आहे. मुलावर प्रेम आहे, मुलीवर प्रेम आहे, कुठं कुठं प्रेम आहे आपलं. आणि दुःख आहे ना एका बाजूला येत नाही. पगार चांगला झाला, कांदे नसून गेले. कांदे चांगले झाले, उन्हाळ्यात पाणीच राहिले नाही. आणि माणूस समाधानी कधीच नाही. यावर्षी पाऊस नाही, गेल्या वर्षी पाऊस चांगला होता. एका शेतकऱ्याला मला अरे बरं आहे का, म्हणलं बाबा साधू संतांच्या आशीर्वादानं खूप छान पाऊस झाला. पण समाधानी नाही. पुढच्या वर्षी पण असाच झाला पाहिजे. पुढचं जे आहे ना भवितव्य टेन्शन देत. एकावर प्रेम करा. मुलावर प्रेम केलं महाराज, मुलीवर प्रेम केलं, मुलाचा नंबर आला, मुलगी नापास, दुःखच. साधू आणि सर काकड्याचे अभंग एवढे छान आहेत. चहूकडे, चहूकडे म्हणजे चहूकडे प्रेम आहे म्हणून चहू बाजूला दुःख येत. संतांचं एक कसा गठ्ठा करतात आणि तो प्रेमाचा गठ्ठा द्यायचा कोणाला हा विषय. आता एकच गठ्ठा बरं का. आपण कोणालाही हृदय देतो. काही तर एवढे हलकट आहेत. आम्ही लायब्ररीत बसलो होतो, एक पोरगा आलं आणि शेजारच्या पोराला म्हटलं 3 वर्षाचा प्रयत्न आज सक्सेस झाला. नाही म्हणलं काय झालं, एमपीएससी क्रॅक झाली का? नाही. मग तू काही कलेक्टर झाला का? नाही हो. मग पोलीस झाला का? नाही. तसं काही नाही. मग झाला काय? काहीच नाही. 3 वर्ष जिच्या माग होतो ती आज बोलली. नाही काय बोलली? लग्नाला तयार झाली का? नाही. परत जर गल्ली तिसला टंगड मोडून हातात ती. याला म्हणतात प्रेमाची पावती. विठाला अहो न पेक्षा हेच हृदय, हेच प्रेम ज्ञानेश्वर ज्ञानोबराला दिलं असतं, आतापर्यंत संत केलं असतं. आतापर्यंत तुमचं तारुण्य, तुमचा परिमळ, तुमच्या अंगातला कस परमार्थाला दिला असता, गावगाव तुमचे मंदिर झाले असते. तुकोबराय म्हणतात मी माझा कस, परिमळ, सुगंध, तारुण्य, प्रेम ज्ञानोबरायला दिलं
त्याचा परिणाम अभंगाचं पहिलं शरण. आजीचे माझ तुम्ही कृपादान, आजीचे माझ तुम्ही कृपादान, हे आजीचे माझ तुम्ही कृपादान, आजीचे माझ तुम्ही कृपादान, हे आजीचे माझ तुम्ही कृपादान, आजीचे माझ तुम्ही कृपादान, हे आजीचे माझ तुम्ही कृपादान, आजीचे माझ तुम्ही कृपादान, जावे माझे हाती माय बाप, जावे माझ्या हाती माय बाप, दिले माझ्या हाती माय बाप, दिले माझे हाती माय बाप, आली मुखावाटे अमृत वचन, आली मुखावाटे अमृत वचन, दिले संत जन माय बापे, दिले संत जनी माय बापे, दिले संत जन माय बापे, दिले संत जन माय बापे, आली मुखावाटे अमृत वचन, आली मुखावाटे अमृत वचन. आजीचे मज तुम्ही कृपा दिले संत जडी माये बापे. खूप छान म्हटलं बरं का महाराजांनी. छान. मला आनंद वाटतो जुनी माणसं पाहिली. महाराज किती विशेषता आहे, जुन्या माणसांनी परमार्थ टिकवलं आणि नवीन पोरं तक्रार करतात महाराज टाळकरी वाईट आहेत बरं. एका गावात म्हातारे टाळकरी होते. मला एक पोरग म्हणलं 20 वर्षाचं, महाराज काही चांगलं करत नाही. म्हणलं मग तू गा, तुझं वय तारुण्य अभ्यास करायला काळी त्यांच्यापेक्षा चांगला शास्त्री हो गायनाच्या. नाही महाराज, दुसऱ्यावर नाव ठेवणं खूप सोपं आहे, कर्तृत्व करणं खूप अवघड आहे. आणि ही महाराष्ट्र आणि ज्ञानोबराची परंपरा आहे, एकाच कर्तृत्व आणि कीर्ती दुसऱ्याला येत नाही. कीर्ती रेखा पतिव्रत, कीर्ती ही पतिव्रत आहे. छत्रपती शिवरायांची कीर्ती वैयक्तिक आहे, संभाजी महाराजाला येत नाही बरं का. संभाजी महाराजाची कीर्ती स्वतःची स्वतंत्र आहे. बाप मोठा आहे म्हणून मुलगा मोठा नाही. शिवरायांचे पुत्र आहेत म्हणून संभाजी महाराजाचा मान नाही. स्वतः धर्मासाठी बलिदान दिलंय म्हणून मान आहे स्वतः. आणि त्यांनी बलिदान दिलंय म्हणून आपण आज आहोत. बरोबर आहे. याचा बऱ्याच जणांना विसर पडलाय. लक्षात राहिलं पाहिजे महाराज, ज्या माणसांनी त्या काळात रक्त सांडलं आणि आज जे सांडतात त्यांचं नाव मिलिटरी. गावोगाव कीर्तन चालतात, प्रवचन चालतात, मंदिरं बांधले जातात, मंदिरात पूजा होती. ही सगळी सीमेवरच्या जवानाची आपल्यावर कृपा आहे. विठाला 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 विठाला. अभंगातला पहिला शब्द एवढा गोड आहे, आजी. आजी म्हणजे आपली नाही बरं का, ही रसव आजी. रसव दीर्घ आजी नाही, रसव आजी एवढी छान आहे. आजी म्हणजे वर्तमान. संसारात जगत असताना काही वर्ग आहेत. काही लोक भूतकाळात रमतात. आमच्या काळात असं होतं. मला गेला ना काळ बाबा, आता नाही नाही पण होत. म्हणजे तुम्ही पण आता आजी माझी झालेली आहात. एक आणि एक वर्ग आहे जो भविष्याची चिंता करतो, त्याचं नाव तरुण. काय होईल आपलं? काहीच होणार नाही. काही केलं तर काहीतरी होईल ना. पोरं पण एवढे छान आहेत. एकाला म्हणलं एमपीसी तयारी कर, आपला काही विषय का तू? डॉक्टर होय, पटत नाही आपल्या मनाला. चिरफाड वगैरे गोष्टीत रस नाही.
म्हणजे शिक्षक होय, त्याला आता महाराज तेवढा म्हणावं असा सोस नाही उरला. काय गावात गिरण टाक म्हणलं, पहिले 2 आहेत. किराणा दुकान टाक म्हणलं, ते तर काही राहिलं नाही त्याच्यामध्ये. म्हणलं मग आमच्याकडे, म्हणलं ते तर जमत नाही आपल्याला. मग काय करू म्हणलं कर आत्महत्या. तुला जर काहीच करायचं नाही म्हणलं, एवढाच तर पर्याय शिल्लक राहिलाय आता. महाराज एवढं तरुणपणात तारुण्य आणि काय कर्तृत्व. दिल्लीच्या ताकदानं महाराष्ट्राच्या गल्लीची नोंद घ्यावी, याला शिवाजी महाराज म्हणतात. 16 वर्षाच्या मुलाला शेंबड्या आपल्या काहीच कळत नाही. त्या 16 वर्षाच्या काळात, त्या वयात, 400 वर्षापूर्वीच्या गुलामीच्या काळात, अज्ञानानं बांधलेल्या काळात, रस्ते नाही, गुगल मॅप नाही, काहीच नाही, फेसबुक नाही, त्या काळात माझं स्वराज्य स्वतंत्र असावं ही हृदयात भावना निर्माण व्हायला आई जिजाऊची कुस लागते. काय विचार आहे, तरुण पण बर, त्याला दिल्लीचं तख्त सोडावं लागलो तरी पण शिवाजी सापडत नाही. शेवटी महाराष्ट्रात मेलं. उपयोग काही झाला. याला तरुण पण म्हणतात, याला तारुण्यातली ताकद म्हणतात महाराज. ज्ञानोबराय तरुणपणात सगळं करतात. 16 वर्षी ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी लिहितात. भाष्यकार 16 वर्षी भाष्य लिहितात आणि स्वराज्याची शपथ 16 वर्ष घेतली आहे. ती कमी वयातच निर्णय चांगले होतात. विठाला 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 विठाला. एक वर्ग घरात आहे म्हातारा झालेला, जो मागच्या काळातून बाहेर येत नाही. एक वर्ग आहे जो भविष्यातून माग येत नाही. याला घरात 36चा आकडा म्हणतात. लक्षात आलं? एक इकडे तोंड आहे, एकाचं इकडे 36चं तोंड. म्हणून घरात आजोबाचे नातवाचे भांडणं होतं, बापाचे मुलाचे भांडणं होतं. तर वेगवेगळी रचना आहे. तरुण पोराच्या हातात जर सापता असला ना, जरा जोरात होतो. तुम्हाला उत्तर सांगतोय टेक्निकली. 3 वर्षाचं पोरग, 4 वर्षाचं, त्याला तुम्ही 100 रुपये दिले, काय करणारी? कुठं जातं? दुकानात. 1000 रुपये दिले, कुठं जातं? 10 लाख रुपये म्हाताऱ्या माणसाला दिली, कुठं जाईल? कुठं? बँकेत. नाही म्हणले बँकेत का चालली? जपून राहिली पैसे. टिकले म्हणजे तुम्ही टिकणार आहेत का? आपली टिकण्याची गॅरंटी संपली. त्या काळात या जगाला जास्त आसक्ती होती. आजी शब्दाचा अर्थ आहे तरुणपण. ना भूतकाळातला माणूस पाहिजे. महाराज म्हातारपणाची वाट पाहू नका, परमार्थ करून घ्या. ले काय महाराज, काय कसं, काय अडचण काय? म्हातारपणात धोके भेटतात. म्हातारपणात एक उत्तर आहे का बघा बरं, कळलं तर. जवळचे धोका देतात आणि जवळच्या धोका त्रास देतो. मुंबईला 80-90च्या काळात जे गेले लोक असतात ना, 80-90च्या, मोठ्या कष्टानं एक रूम घेतात, फ्लॅट घेतात. त्याची कॅपॅसिटी 4 लोकांची. किती आहे? 4 लोकांची. पुढे चालून दोन्ही मुलाचे हा याची बायको 2 मुलं. काळ गेला, दोघे मुलाचे लग्न झाली, हा रिटायर झाला. घरात माणसं किती झाली? ते 4 होते, आणखीन 2 आले, किती झाली? नीट आहे का बरं का? आता त्या घराला, आता त्या फ्लॅटला कोण दोघं नको आहेत? तुझ्या लक्षात नाही आलं बरं का? फ्लॅट घेतला नवरा बायको, 2 मुलं, निवृत्त झाला, 6 झाली त्यांच्या बायका. आता त्या फ्लॅटला कोण दोघं नको आहेत? महाराज तुम्ही मुलावर ढकलू नका बरं का, मी वेगळं बोलतोय. मुलाला नाही, त्या घरालाच, त्या फ्लॅटलाच, त्या रूमलाच 4ची कॅपॅसिटी. हे 2 जण ज्यांनी फ्लॅट घेतला ते नको आहेत. हे मुंबईचं सांगत नाही, हे आपलं. आयुष्यभर जी प्रॉपर्टी कमवली ना, माणसं कमवली, अंतिम काळात त्यांनाच तुम्ही नको आहेत. गाव वाईट वाटतं महाराज. मी सगळं सांगितलं ना, तुम्ही आताच संत व्हाल.
8वा आणि 13वा अध्याय ज्ञानेश्वरीचं. ज्ञानोबराय म्हणतात, ज्या घरात तुमचा जन्म झाला बापानं गावात पेढी वाटली होती. तुम्ही व्हावे म्हणून गावभर जगभरातल्या देवाला नवस केला होता, मला मुलगा व्हावा. मुलगा झाला तर सोन्याची साखळी केली होती, गावभर पेढे वाटले होते, वजना एवढं गुळ वाटला होता. 5-10 वर्ष बर्थडे झाला होता, गाव आनंदी झालं होतं, पाटलाला पोरग झालं. आज तेच गाव म्हणतं म्हातारं मेलं तर बरं होईल. बाईला म्हणता जिला वाजत गाजत आणले तीच म्हणते, बाईला म्हणता पहिलं म्हणे खर मरता तरी बरे नाच येले घर तुमको निया नाच येले घर तुमको निया हे बाईल म्हणे खरं मरता तरी बरे नासियेले घर तुमको निया नासियेले घर तुमको निया. बाईल म्हणता खर मरता तरी. खर म्हणजे काय माहिती का? बाईल म्हणता खर हेच खरं आहे. तिचे खर म्हणली ना महाराज, तिचे काही चूक नाही ना. जोपर्यंत तुमच्यात ताकद आहे तोपर्यंत वापर होतो. संसार म्हणतात त्याला. कंपनी तुमच्यात कस आहे 60 पर्यंत, तोपर्यंत 45 लाखाचं पॅकेज देते. काही आमचे ओळखीचे 6-6 कोटीपर्यंत पॅकेज आहेत. तीच कंपनी रिझल्ट कमी यायला लागला का म्हणते तुम्ही आता थांबले तरी, तुम्ही पेन्शनवर गेले तरी हरकत. काय दुःख होत आहे का? थोडस बारीक धोका कसा बसतो मला उत्तर देत चला सोपं होईल. जवळचे धोका देतात. जिल्ह्यानं धोका दिल्यावर दुःख होतं का तालुक्याने? बोला ना. तालुक्यानं धोका दिल्यानंतर त्रास होतो की गावानं? बोलत चला बरं. गावानं धोका दिल्यावर त्रास होतो का भावकीनं? सावध राहा बरं का. भावकीनं धोका दिल्यावर त्रास होतो का घरच्यांनी? थांबू नका बरं का. घरात बायकोनं धोका दिला त्रास होतो का मुलांनी? आता काही तोंडापुरतं मुलांनी म्हणते आणि सगळा जीव बायको होती. महाराज असं उत्तर द्यायचं त्यांच्याकरता मी उत्तर देतो. नगरच्या हॉस्पिटलमध्ये एकाची बायको ऍडमिट बाळणपणासाठी, आणि डॉक्टर म्हणले एक तर बाळ वाचेल किंवा बाई वाचेल. आणि उत्तर देण्याच्या अगोदर आहे का त्या माणसाला पहिले 2 मुलं आहेत. तो काय म्हणणार आहे? कोणला वाचवा? बाळाला? बाईला? कोणला? बायकोला? सांगू पोराला? बायकोला वाचवायचं कीर्तन सांगतात आणि आम्हाला म्हणतात महाराज पोरं सांभाळत नाहीत. विचित्र आहे. मी याच्या पुढं बोलतो बरं का. बाई आणि बायको हे छोटे विषय माझ्यासाठी. म्हातारपणात बायकोपेक्षा एक वस्तू जवळ आहे, तिचं नाव बुद्धी. ती बुद्धी तुम्हाला धोका देते. असा म्हातारा कॉटवर झोपलेला असतो, नाते गोते भावकी गावकी सगळी जमलेली असते, आणि मुलगा अमेरिका स्कॉटलंड मुंबई पुणा कलकत्ता दिल्ली कुठून तरी येतो आणि असा समोर उभा असतो. 40 वर्ष ज्याच्या करता खस्ता खाणली, याचं रक्त त्याच्या धामण्यात वाहत. जमलेले माणसं म्हणतात पाटील ओळखा ना कोणी? मान थोडीशी वर करत. म्हातारा मत नाही कोणी नाही ओळखत. खूप गांभीर्य नाही का? याचं रक्त त्याच्या धामण्यात. म्हातारपणात म्हाताऱ्या झालेल्या डोळ्यांनी स्वतःच रक्त जर ओळखत नसेल, जर देवाला असं वाटलं की तुमची भेट घ्यावी आणि म्हातारपणात देव जर तुमची गाठ घ्यायला आला, दिसेल का? मृत्यू आला तर कळेल का? काहीच कळत नाही त्या काळात ज्ञानेश्वरी कळेल का? सावध व्हा. विठाला 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 विठाला. काही नाही म्हणा आजीचे हे मज मी असं म्हणत असतो. हिंदूचं एवढं चांगलं आहे महाराज, इतिहास चांगला आहे.
भविष्य चांगले, फक्त वर्तमानात जगायला शिका. आजचा दिवस आहे ना, आज मध्ये जगा. उद्याची चिंता जास्त करू नका. उद्याची चिंता, ज्ञानोबराय सांगतात, गरज पडलीच तर फक्त स्वतःचा विचार कर. तर म्हणले महाराज मग जगाचं काय होईल? जग कोणाचं आहे? विनाकारण टेन्शन. पुढीलाची आपुल्या माथा. खाली एक कीर्तन होतं आपलं, मी म्हटलं असं, पुढीलाचे ओजी, खालचा मानाचा वडिलाचे ओजी. म्हणलं वडिलाचे घे, पुढीलाचे घेऊ नको. नाही, हे आजीचे हे मज काय तुम्ही कृपा दिले संत जनी मायबाप. का दिलं? मायबाप काय दिलं? हे वाक्य ज्ञानोबरायचं कर्तृत्व सांगत. ज्याला आई नव्हती तो संप्रदायाची माऊली झाला. ज्याला बाप नव्हता तो साधकाचा मायबाप झाला. आणि ज्याला दोन्ही होते तो अनाथ झाला. विनाकारण टेन्शन. काय मिळालं महाराज? एक वाक्य आहे का, एक श्रीमंत माणूस होता आणि त्याचा मुलगा पैसे जरा जास्त खर्च करीत होता. आणि आमच्यातल्या एक जणाला विनाकारण टेन्शन झालं. आणि तो त्या श्रीमंत माणसाला म्हणला, तुमचा मुलगा खूप खर्च करतो. तो माणूस काय म्हणला माहितीये का? काय महाराज, नाहीतरी त्याच, नाहीतरी. मी हेच सांगतोय, एक साधा बाप, सामान्य माणूस जर म्हणलं ना नाहीतरी, टेन्शन घ्यायचं काम. ज्ञानोबराय जर म्हणले ना नाहीतरी, याच्या करताची. ज्ञानेश्वरीचे मालक होता तुम्ही. ज्ञानेश्वरीच्या शब्दसृष्टीतले राजे होता तुम्ही. आनंदाच्या नगरीतलं राज्य मिळतं. काय होतं? अभंगाच्या द्वितीय चरण. आली मुखा वाटे अमृत वचने, 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 मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णाते नये येणे जन्म, उत्तीर्णाते नये जन्म, आली मुखा वाटे अमृत वचने, 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 हे आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्ण तेने, उत्तीर्ण तेने हे जन्म, आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्ण तेने, उत्तीर्ण तेने जन्मे, आली मुखावाटी अमृत वचन.
एवढे छान शब्द आहेत महाराज. आपल्याला त्यांची गाठ पडते याला आपलं भाग्य म्हणत. आली मुखावाटे आली, अहंकार रहित भाषा आहे. एक मूर्ख माणूस तुकोबराकडे आला होता. मूर्ख लोक जास्त धडका घेतात, ऐकत काहीच नाही, ते आमचं आम्हाला सांगून जातात. हे जे तर मला शास्त्री, तुम्हाला माहिती शास्त्रात काय किती बावळट, पण शास्त्री तोच म्हणतो तुम्हाला माहिती शास्त्रात काय. मला नाही माहिती, या मला कधी सांगेल निवंत, मला भेटू नकोस परत. काय भाषा आहे महाराज. ज्ञान मिळालं पाहिजे, पहिल्यांदा आपल्यात भूमिका पाहिजे. तुकोबराकडे एक जण आला, म्हणलं तुकोबराय तुमच्या अभंगाचा अर्थ सांगा. तुकोबरा म्हणले मला माहित नाही. मग का गाता, कोण म्हणत नाही तुमच्या अभंग, कोण म्हणलं. अभंग माझे नाही, ज्ञानोबरायचे अभंग आहेत, माझ्या मुखातून येतात. तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. डायरेक्ट त्याला विचार, माझा काही संबंध. आली मुखावाटी, जसं शेवगावला जाणारा रस्ता, अमरापूरला जाणारा रस्ता आव्हानातून जातो, आव्हानाचा काही संबंध. ज्ञानोबरायच्या शब्दांचा रस्ता माझ्या मुखातून जातो, वाटे मुखावाटी. कारण असंय महाराज, पृथ्वीवरती अमृत वचन फक्त ज्ञानोबरायचे. पुढे शब्द काय, आली मुखावाटी अमृत, अमृत वचन फक्त ज्ञानोबरायचे. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायची भाषा आहे. माझा मराठाची बोलू कौतुक, अमृता देही. एक जण मला महाराज काय मराठीचं वर्णन केले, मला वेडा होऊ नकोस. मराठीचं वर्णन नाही ते, ज्ञानोबरायच्या मराठीचं वर्णन आहे. कोणाचं वर्णन आहे. अशी मराठी प्रकार पडतो. तुम्ही बोलता तुमची मराठी वेगळी, त्यांची मराठी वेगळी, माझी मराठी वेगळी. सगळे मराठीच बोलतात, पण अनाउन्सर म्हणून, सूत्रसंचालक म्हणून 5,000 रुपये देऊन लग्नात माणूस बोलवतो. तो काय इंग्लिश बोलतो का. मराठीचे नीट आहे का बरं. आपली मराठी कंटाळवाणी, आपली मराठी अमृता ते पैसा ज्ञानोबर. नाही म्हणलं महाराज अजून नाही कळलं. आता आपली मराठी कातड्याचं वर्णन करते, हिरणीसारखे डोळे, काळ्या सापासारखे केस. ही काही वाणी का. श्रंगार रस म्हणतात बरं का याला, कालिदासापासून आलेला आहे. ही कातड्याचं वर्णन करणारी मराठी अमृता ते नाही, ब्रह्माचं वर्णन करणारी ज्ञानेश्वरी अमृता ते पैजा जिंकी. अमृता ते भेट वाणीनं थेट जाऊन ब्रह्माची आलिंगन घडतं महाराज, ती ज्ञानेश्वरी. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आणि काय अमृत वचन कशाला म्हणत. हे फळ असतं ना राजा, अमृत एक अर्थ आहे. सगळ्या गोष्टी एका ठिकाणी भेटतात, त्याला अमृत किंवा राजा म्हणतात. जसं आता शब्द हा विषय काय, कानाचा. एवढे माणसं बसलीत, फळामध्ये राजा कोण आहे. आंबा आहे ना, कोणता पण नाही बरं का. तुम्ही आपल्या इकडचं शेपे म्हणता, फक्त ते ओढचा हापूस राजा आहे. नाही म्हणले महाराज का गोड, का कशामुळं. ते गोड आहे म्हटले. चिकू गोड नाही का. चिकू त्या नाही महाराज, दिसायला चांगला आहे. सफरचंद चांगलं नाही का. नीट आहे का बरं का. अमृतासारखे शब्द म्हणजे काय असतं, एकाच विषयात सगळे भोग भेटले पाहिजे. आंब्याचा मुख्य विषय जीभ, रसना, चव. होतं काय महाराज, ओरिजिनल हापूस जर भेटला ना, त्याचं वर्णन ऐकलं का कान तृप्त होतं. पाहिलं ना डोळ्याला आनंद भेटतो. जेवायला जर बसलोत ना, ताट अगोदर चांगलं सजवलेलं पाहिजे.
आपल्या घरी पण सगळे बटाटे टमाटे, आपल्या घरामध्ये टोमॅटो आहे, ककडी सगळे, पण कापण्याचा अंदाज नाही. 5 स्टारला तेच आहे, तुमचीच ककडी, तुमचेच टोमॅटो आहेत, पण त्याला सलाड म्हणतात. तर कापण्याची पद्धत आहे, कापण्याची मांडण्याची एक शैली. आपल्या खेड्यातल्या बाया काही भाग्यवान आहेत, कसं कापलं कसं खाल्लं तरी पोटातच जाणार आहे. आयुष्यभर स्वयंपाक करतात, पण मीठ आम्हाला विचारतात, महाराज मीठ बरोबर आहे का? मग बाई तुम्ही काय केलं 30 वर्ष? नाही म्हणले आमच्या यांना काहीच कळत नाही. म्हणलं जमलं. तो पण एवढा भाग्यवान आहे, तो म्हणतो महाराज खरं आहे बरं का, ही हाय म्हणून माझं काहीतरी आहे, नाही तर काहीच नसतं. कबुली जबाब सुद्धा देतो विठाला. विठाला 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 विठाला. महाराज ताट आहे ना, असं बघितलं का मन भरलं पाहिजे. सरांनी चांगलं नियोजन केलं होतं. बघितलं ना असं बरं वाटतं. आणि 5 स्टारची एक पद्धत आहे, मोठमोठ्याला हॉटेलला गेले ना, आत मध्ये शिरताना 2 गार्ड असतात जे तुम्हाला पहिल्यांदा सलाम करतात. आदर. आतमधलं हवा, आतमधलं वातावरण, पाणी सुद्धा असं पाहिजे महाराज, ग्लास स्वच्छ पाहिजे. पाणी बघितल्यानंतर प्यावंसं वाटणं याला म्हणतात पाणी. नाही तर आपलं पाणी पिलं का उलटी होती. आंबा एवढा छान आहे, हापूस ज्या बाईनं हातानं चुरगळला, ज्ञानेश्वरी बोलतोय बरं का मी, फक्त ओवे वापरत नाही. असे रस जर चुरगळला ना हातानं, 6 तास सुगंध जात नाही. आणि आपण भाग्यवान असं अन्न खातो 2 दिवस त्या घाणीचा वास जात नाही. किती बुद्धी चांगली व्हायची महाराज. तो प्रकार वेगळा आहे. आंब्याचं वर्णन ऐका, कान तृप्त होतो. डोळ्यानं पहा, डोळे तृप्त होतात. खायला जा, जीभ तृप्त होते. हात म्हणतात नाही माझा विषय, त्वचा म्हणते माझा विषय. ज्ञानोबराय म्हणतात माझी जी ज्ञानेश्वरी आहे ना, विषय खानाचा आहे, पण डोळे म्हणतात मला बघायचे. जीभ म्हणते मला याचा सुगंध, याचा रस चाकायचा आहे. नाक म्हणतं ज्ञानेश्वरीचा सुगंध घ्यायचा. म्हणजे महाराज आम्हाला असं काही वाटत नाही, आपल्याला काहीच वाटत नाही. आपल्याला काही, ही खूप वरची गोष्ट आहे. मी जे सांगतोय फक्त ऐकून, रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून सांगतोय, नंतर ऐका, ही खूप वरची गोष्ट आहे. आपण अजून 1000 रुपयाच्या मोबाईलवर भागितो. नाही लक्षात आलं? बऱ्याच लोकांची तक्रार आहे, आम्हाला देव दिसत, ज्ञानेश्वरीतला शब्दातला सुगंध दिसत. उत्तर आहे का? अँड्रॉइड मोबाईल आहे का सगळ्याकडे? आहे का? 40-40 हजाराचा, तरी म्हणतो गरीबी. मग काय बोलावं? 40 हजाराचा मोबाईल आहे महाराज, माणूस गरीब म्हणतो. त्याला चित्र दिसतो युट्यूबला, IPL लागते, बातम्या लागतात, पिक्चर लागतो, सिनेमा लागतो, सगळं ठीक आहे. दिसायचं बंद कधी होत? बॅलन्स संपला, बॅलन्स संपला, चित्र दिसत, हेच उत्तर आहे. पुण्याचा बॅलन्स संपला, ज्ञानेश्वरी दिसत, आळंदीत जाऊन आळंदी दिसत. एक आळंदीत मला म्हटला बाबा यंदा फड नाही आला. यंदा फड आला, सज्जन लोक आहेत. अरे म्हणलं भगवानगडाचा आलाय, देवगडचा आलाय, तारकेश्वरगडाचा आलाय. नाही नाही तसं नाही, यंदा फड आला तमाशाचा. अरे म्हणलं तुला काय करायचं, माळकरी आहे ना. बघायला गेलो होतो, काही माऊलीनं लेखणी घेऊन बसवलंय का, कोण आले कोण आले नाही. ज्या दिवशी इतराला तुम्ही मोजताना माऊलीच्या मोजमापातून बाजूला पडता. विठाला 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 विठाला. वेळेच्या अंदाजानं बोलतोय बरं का. उत्तीर्णता येणो ही जन्म याला कृतज्ञता म्हणतात. जेव घातलं, बाईची इच्छा असते. 2 शब्द. महाराज छान स्वयंपाक. इतके हलकट लोक आहेत, मराठ्याला येईपर्यंत जेवतात आणि सांगतात थोडंसं मीठ कमीच होत. अरे जेवलं ना तू, खाऊन उलटणारे लोक आहेत. बाईची इच्छा असते काय, 2 शब्द गोड यावेत. साधकाची इच्छा आहे
आम्ही ज्यांच्यासाठी परमार्थ करतो त्या ज्ञानोबराच्या समाधीतून 2 शब्द प्रेमाचे यावेत. काही नाही बाळा, खूप छान कार्यक्रम करतो, खूप छान कीर्तन करतो, खूप छान परमार्थ करतो, हे 2 शब्द यावेत. आणि एक बारीक ऐका, लहान लेकरू असतं आणि अंगणात बसलेलं असतं, घाणीनं भरलेलं असतं. बाप घराच्या बाहेर येतून पोराला पाहतो. त्या पोराला वाटतं आपला बाप आहे, चला भेट घेऊ. नाही ग, ते पोरग पळत बापाला चिकटायला येते, तर बाजूला होय. काय ते कपडी शेंबूड गळतोय, पोरग रडायला लागतं. रडणं हे औषध आहे, रडणं हे मार्ग आहे आई बोलवण्याचं. आई बोलवण्याचं माझी भाषा समजून घ्यायचं. रडणं हा एकच मार्ग आहे आई बोलवण्याचा. हाक आर्ततेनं मारणं, भजन करणं, कीर्तन करणं हा एकच मार्ग आहे ज्ञानोबराला बोलवण्याचा. असं रडलं महाराज. आई आली, उचलून नेलं, स्वच्छ केलं, तेल लावलं, पावडर लावला, गंध लावला, कपडे घातले, श्रंगार केला. ते पोरग मुळात देखणं होतं, आईच्या श्रंगारामुळे चमकू लागलं. बाहेर आलं आणि बापानं पाहिलं आणि असा वाकला. त्याला वाटलं उचलून घ्यावं, चांगलं पोरग आहे, शिवाय आपलंच आहे. वाकला आणि त्याला उचलून घ्यायसाठी. पोरग चॅप्टर होत. ते म्हणलं तूच आहे ना सकाळचं, आता तुझी मला गरज. खूप बारीक सिद्धांत आहे का. जर ज्ञानोबरायांनी आपल्याला स्वीकारलं, देवाची सुद्धा गरज नाही, देवाची सुद्धा. आणि याच्याही पुढे सांगतो, आपण गरीब आहोत, गावातल्या एका सावकाराला पैसे मागितले, नाही दिले त्याने आपल्याला. पैसे तर दिलेच नाही, पण आपली लायकी काढली. दुःख झालं, रक्तबंबाळ अंतकरण झालं. कोणीतरी असा होऊन माणूस भेटला ज्यानं आपली मदत तर केलीच, इतकं मोठं केलं, ज्याने आपल्याला कर्ज दिलं नव्हतं, आपण त्याला कर्ज दिलं. आपण त्याला, हे जीवनात सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे. ज्ञानोबराय सोडून तुकोबराय सुरुवातीच्या काळात पांडुरंगाकडे जात होते. देवा मला वाणी सुंदर द्या, वाणीचा विस्तार करा, वाणीला श्रंगार द्या. नाही ऐकलं हो देवानी, नाही. बाप आहे ना तो, लवकर पाझर येत नाही. आळंदीला ज्ञानोबरायकडे गेले. ज्ञानोबरायांनी तुकोबरायचा श्रंगार केला, सजवलं आणि इतक्या अधिकाराचं केलं महाराज. ज्या देवानी वाणी दिली नव्हती त्या देवाचं तुकोबराने आपल्या वाणीनं वर्णन केलं, देवावर कर्ज केलं. सुंदर ते ध्यान राजस सुकुमार. कुणामुळं? ज्ञानोबराय उदार आहेत. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, 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 तुका म्हणे तो उदार कृपाळू, तुका म्हणे तो उदार कृपाळू, तुका म्हणे तो उदार कृपाळू, तुका म्हणे तो उदार कृपाळू. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, 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 तुका म्हणे तो उदार कृपाळू, तुका म्हणे तो उदार कृपाळू, तुका म्हणे तो उदार कृपाळू, तुका म्हणे तो उदार
माझे जय जय ठोपार माझे ठोपार माझे जय जय ठोपार माझे जय जय ठोपार माझे कुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय स्वामी परमात्मा महाराज की जय मंगल मूर्ती मोरया तुहा म्हणे तुम्ही उदार कृपाळ श्रंगारिले बाळ कौतुके आली मुखावाटी अमृत वचडे उत्तीर्णता येणे नो हे जन्म. या ठिकाणी वेळ झालेली आहे. रोज कार्यक्रम आहेत, वेळ पण थोडी मोठी आहे, तरी पण तुम्ही शांतपणाने ऐकलं याच्याबद्दल धन्यवाद. खूप कमी ठिकाणी लोक ऐकतात. तुमचं सेन्स ऑफ ह्युमर छान आहे, गाव छान आहे, सगळी गाणारी मंडळी, वाजवणारी मंडळी, पेटी मास्तर, मृदंगाचारी सगळे छान आहेत. आमच्या सोबत जे आले त्यांच्यामुळे तारखीचा योग आला होता. आमचे सचिन सर बर्डे आणि बापूसाहेब शिरकर सर यांच्या माध्यमातून आमच्या रामदास सरांची ओळख झाली आणि येण्याचा योग आला. आपल्या गावची कारखान्याची माजी संचालक उत्तमराव आहेर अण्णा यांची आमची मागे खंडोबानगरला गाठ झाली होती. कोळगे विनायक आहे, आमचे आता भेटलेले पंडित अण्णा आहेत. सगळ्याच्या भेटी घेत तुमच्या सगळ्याच्या तारखेमुळं गणपती बाप्पांचंही दर्शन झालं. तुमच्या गावावर हनुमंतरायांनी कृपा करावी, रामचंद्रांनी कृपा करावी. एक वाक्य बोलतो आणि थांबतो. महाराज 500 वर्षापासून देव उन्हात होता. मंदिर बनत बरं कमीत झालं, देव सावलीत आला, त्याला घर नव्हतं, आपण बंगल्यात होतो. 500 वर्षात 6.5 लाखापेक्षा जास्त लोकांनी स्वतःचं बलिदान दिलं प्राणाचं. त्यांच्या सुद्धा डोळ्याला जे रामलला विराजमान होताना पाहण्याचं भाग्य लाभलं नाही, ते तुमच्या डोळ्याला लाभलं, हे तुमचं भाग्य आहे. हे भाग्य आहे महाराज तुमचं. आणि फक्त एवढं सांगतो, एवढं मंदिर झालेलं आहे तरी सुद्धा टीव्हीवर धमकी येते की ते आम्ही मंदिर पुन्हा पाडू. येऊ शकते, थोडेच आहेत पण एक आहेत. तुम्ही 100 कोटी आहेत पण जाती जाती तुकडे पडलेले आहेत आपले. एखाद्या मुसलमानाला हाताला धरून विचारा तो कोण आहेस, 10 वेळेस विचारा महाराज सांगत नाही. जात आहे बरोबर त्यांचे 27 शिया आहे, सुन्नी आहे, तिचे घोसे पसबंद आहे, पठाण सांगतच नाही. आम्हाला विचार वंजारी, मराठा, माळी, कोळी, साळी, सुतारी, धनगरी, हाटकरी, सांबारी, आणखी 2-4 सांग. ज्या दिवशी 100 कोटी पैकी 1 लाख जरी तरुण असे भेटलेले हिंदूचे, 10 वेळेस जरी विचार तुमची जात कोणती, एकच उत्तर यायला पाहिजे, हिंदू. हिंदू आणि फक्त हिंदू आहे. त्या दिवशी हिंदू राष्ट्र झालं. आणि हे ज्ञानोबराच्या भगव्या झेंड्याखाली महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवरायांच्या, भगवान बाबाच्या, किशनगिरी बाबांच्या या संतांच्या भगव्याखाली एकत्र आल्यानंतर होईल. या सगळ्या संतांनी तुमच्यावर कृपाशीर्वाद करावा. खास करून संताला संत बनवणाऱ्या ज्ञानेश्वरीनं तुम्हाला आशीर्वाद द्यावा, एवढी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर